नमस्कार, मी प्रज्ञा। नवरात्रीचे उपवास सुरू होत आहेत आणि प्रत्येक स्त्रीला वाटतंय की मी आता खूप कमी खाणार आणि मी वजन कमी करणार। पण तुम्हाला खरं सांगू का, ईट राईट नॉट लेस। कमी खाऊन वजन कमी करण्यापेक्षा व्यवस्थित योग्य आहार घेऊन तुम्ही वजन कमी करा, ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असते। आणि जर तुम्ही उपाशी राहून वजन कमी करत असाल तर त्याचे फायदे तोटे काय आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तुम्हाला खाऊन पिऊन वजन कमी करायचं असेल, ते पण उपवासाचे पदार्थ, तर असे कुठले पदार्थ आहेत जे तुम्ही उपवासात खाऊ शकता, ज्यांनी तुम्हाला फुलफिल ही वाटेल, जे न्यूट्रिशियस पण आहेत आणि ज्यांनी वजन कमी करण्यास सुद्धा मदत होईल। हे सगळ्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। खरं तर उपवास करण्यामागे बरीच शास्त्रीय कारणं आहेत। आयुर्वेदामध्ये म्हणा किंवा नॅचरोपॅथीमध्ये म्हणा, उपवासाला खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे। नॅचरोपॅथीमध्ये जर उपचार करायचे असतील तर तुमचे उपचार पद्धती ही उपवासापासूनच सुरू होते। उपवास करणं हे फायदेशीर आहेच, त्याने आपली पाचन संस्था बळकट होते, आपली बॉडी डिटॉक्सिफाय व्हायला मदत होते आणि इतर बऱ्याच गोष्टी, बरेच आजार दूर होण्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे। पण हे आठवड्याचे उपवास असतात, महिन्याचे काही उपवास असतात, हे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात। पण नवरात्रीचे उपवास हे सलग 9 दिवस येतात, त्यामुळे हे प्रत्येकाला करणं अशक्य असतं। मग त्यामध्ये जर प्रेग्नंट वुमन असेल, गरोदर स्त्री म्हणा किंवा बाळंतीण स्त्री म्हणा, लहान मुले, वृद्ध माणसं किंवा ज्यांना हायपर ॲसिडिटी आहे, गॅस्ट्रायसिस सारखे आजार आहेत किंवा इतर काही आजार आहेत ज्याच्यामध्ये उपाशी राहणं जमत नाही, अशा व्यक्तींनी हे नवरात्रीचे उपवास करणं टाळावं। जर तुम्ही एखादी हेल्दी व्यक्ती असाल आणि तुम्हाला 9 दिवसही उपवास केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही किंवा विकनेस जाणवत नाही किंवा चक्कर आल्यासारखं किंवा इतर काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत नाही, तर असे पर्सन जे आहेत, असे हेल्दी पर्सन जे आहेत, ते हे नवरात्रीचे उपवास करू शकतात। बरं, आता बरीच जण अशी आहेत ज्यांना उपवास पण करायचा आहे आणि वजन पण कमी करायचं आहे। पण अशा वेळेला जर तुम्ही चुकीचे पदार्थ खाल्ले, म्हणजे जसं की उपवास आहे आणि तुम्ही मॉर्निंगला पण साबुदाण्याची खिचडी खातात, रात्री बटाट्याचे चिप्स खातात, मस्त ते बटाट्याचा चिवडा मिळतोय तो आणून खाताय आणि म्हणताय की आता उपवास सुरू आहेत आणि माझं वजन कमी होणार आहे, तर त्याने वजन कमी होणार नाही। मग असे कुठले पदार्थ आहेत जे तुम्ही उपवासात खाऊ शकता आणि त्यांचा उपयोग वेट लॉससाठी होईल, ते खूप न्यूट्रिशियसही असतील आणि प्लस तुम्हाला उपवासामध्ये म्हणजे उपाशी राहिल्याची जाणीवही करू देणार नाही, अगदी तुम्हाला फुलफिल झाल्यासारखं वाटेल, ते 5 पदार्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघूया। सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे राजगिरा। राजगिरा हे आपल्या मातीत येणारं एक सुपर फूड आहे, लक्षात ठेवा। आत्ताच्या नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे लक्षात आलं आहे की राजगिरा हे तुमचं लिव्हर स्ट्रॉंग करण्यासाठी, लिव्हर रिलेटेड जे आजार आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहेत। त्याचप्रमाणे राजगिऱ्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण पण मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे ह्याचा उपयोग म्हणजे एक न्यूट्रिशियस फूड म्हणून तर होतोच, त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे जे काही घटक आहेत ते सुद्धा आढळतात आणि त्यामुळे वेट लॉसमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणं म्हणा किंवा फायबरचं प्रमाण म्हणा किंवा प्रोटीनच्या प्रमाणामुळे हे वेट लॉसमध्ये खूप उपयुक्त असं ठरतं। राजगिऱ्याची चिक्की, राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिऱ्याची खीर असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही या उपवासामध्ये खाऊ शकता। आणि दुसरं फूड आयटम आहे ते म्हणजे रताळं, स्वीट पोटॅटो। हे उपवासांमधलं सगळ्यात बेस्ट पदार्थ आहे। का सांगू, तुम्हाला उपवासात सारखी भूक लागतच राहते आणि मग तुम्ही अनावश्यक असे पदार्थ खात राहता आणि वजन कमी करण्याऐवजी वजन वाढतं। पण रताळं हा असा पदार्थ आहे जो न्यूट्रिशियस आहे, जो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि मेन म्हणजे तो खाल्ल्यानंतर तुम्हाला दिवसभर फुलफिल वाटतं। बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की हे म्हणजे जड अन्न पदार्थ असल्यामुळे ह्याच्याने वजन वाढतं, पण ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, पण ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत, त्यामुळे वजन खूप वाढेल वगैरे अशी चिंता करू नका। आणि रताळं तुम्ही तुमच्या उपवासाच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा। ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए
अतिशय मुबलक प्रमाणात आहे. व्हिटॅमिन B6 सुद्धा आहे, त्यामुळे एक न्यूट्रिशियस फूड आयटमसुद्धा ठरतो आणि तुमच्या स्किनसाठी म्हणा, इम्युनिटीसाठी सुद्धा हे रताळं खूप महत्त्वाचं ठरतं. फायबरचं प्रमाण मुबलक असल्यामुळे वेट लॉससाठी हे एक उत्कृष्ट असा पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या नवरात्रीच्या या उपवासामध्ये तुम्ही रताळं खायला विसरू नका. तिसरं फूड आयटम आहे ते म्हणजे वरीचे तांदूळ. हे एक मिलेट आहे आणि ह्याला बार्नयार्ड मिलेट असं म्हणतात. आपली मिलेटची सिरीज सुरूच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिलेटचं किती महत्त्व आहे हे तुम्ही ऐकलं असणार. हे जे वरीचे तांदूळ आहेत ह्याच्यापासून तुम्हाला वरीचा पुलाव किंवा वरीच्या तांदळाचा उपमा, वरीचा डोसा, वरीचा उत्तप्पा कितीतरी पदार्थ तुम्हाला करता येतील या उपवासामध्ये. ह्यामधून तुम्हाला प्रोटीन तर मिळेलच, पण तुम्हाला सांगते ह्यातून तुम्हाला कॅल्शियम आणि आयर्न खूप मोठ्या प्रमाणात मिळेल. त्यामुळे या 9 दिवसाच्या उपवासात कुठेही तुम्हाला वीकनेस जाणवणार नाही. अतिशय न्यूट्रिशियस असं हे फूड आयटम आहे. चौथं फूड आयटम आहे ते म्हणजे शिंगाडा. आता मार्केटमध्ये तुम्हाला जागोजागी शिंगाडा विकायला दिसेल आणि तो घरी घेऊन या, तो उपवासामध्ये नक्की खा. तुम्ही आजकाल चहाच्या जाहिराती पाहता आणि त्याच्यामध्ये बोलतात रायबोफ्लेविन मिळेल तुम्हाला चहा पिल्यानंतर. त्या चहापेक्षा कितीतरी पटीनं ह्या शिंगाड्यामध्ये रायबोफ्लेविन आहे. B6 विटॅमिन म्हणजे बी कॉम्प्लेक्सचे सगळेच विटॅमिन्स म्हणा, फॉस्फरस पण अगदी मुबलक प्रमाणे, मॅग्नेशियम पण ह्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे हे अतिशय न्यूट्रिशियस असं फूड आहे आणि प्लस हे एकदम लो कॅलरी फूड आहे. कारण ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाणच 70-72% असतं, प्लस ह्याच्यात फायबर पण मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे हे वेट लॉससाठी अतिशय उत्तम असं अन्नपदार्थ आहे. त्यामुळे शिंगाड्याचे जे काही पदार्थ तुम्हाला करता येईल किंवा शिंगाड्याच्या पिठापासून पण बरेच पदार्थ तयार करता येतात. तर हे शिंगाडा तुम्ही तुमच्या या 9 दिवसाच्या उपवासात नक्की खा. 5वं फूड आयटम मी तुम्हाला सांगणार आहे ते 2 प्रकारचे म्हणजे दही आणि ताक. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास नसेल त्यांनी दही खाल्लं तर उत्तम, आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे आणि उपवास करत असेल तर ताक अतिशय उत्तम आहे. गट हेल्थ तुम्हाला या 9 दिवसात स्ट्रॉंग ठेवायचं आहे तर दही आणि ताकाशिवाय उत्तम पर्याय काय असू शकतो. तुमच्या बाकीच्या न्यूट्रिएंट्स तर तुम्हाला मिळत आहे, तुम्ही वेट लॉसची पण काळजी घेताय, पण तुम्हाला तुमचं गट हेल्थ पण तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. तर तुम्ही दही आणि ताकाचा समावेश तुमच्या आहारात करा. जे काही अन्नपदार्थ तुम्ही घेतायत किंवा अधेमध्ये तुम्हाला जेव्हा भूक लागते त्यावेळेला तुम्ही दही किंवा ताक तुमच्या आहारात घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारामध्ये या 9 दिवसामध्ये फळं सुद्धा खा. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की फळामध्ये म्हणजे स्वीट आहेत, शुगर आहे, त्यामुळे वेट लॉस आपल्याला करायचं आहे तर फळं आपण अवॉइड करूया. तर असं नाही, त्याच्यामध्ये नॅचरल शुगर आहे. त्यामुळे तुम्ही 2 सर्विंग म्हणा, 3 सर्विंग म्हणा उपवासामध्ये फळं खाऊ शकता. ज्यांना आयर्नची कमी आहे त्यांनी खजूरसुद्धा खा, हे सुद्धा फार उपयुक्त आहे. आणि अशा प्रकारे जे बाकीचे सुपर फूड्स पण सांगितलेत, बाकीचे तुम्हाला आयटम्स सांगितलेत, हे सुद्धा इन्क्लूड करा. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही, फुलफिल झाल्यासारखं वाटेल. तुमचे 9 दिवसाचे जे उपवास आहेत ते व्यवस्थितरित्या कंप्लीट पण होईल आणि तुम्ही बघा तुमच्या वेटमध्ये सुद्धा नक्की फरक पडलेला असेल. तर ही आजची जी खास उपवास जे करणार आहेत त्यांच्यासाठी हा आजचा एपिसोड होता. तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि कमेंटमध्ये सांगा की आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.